होतं की बाबा तो अटक केल्यानंतर कोणाला तरी सांगायला पाहिजे होतं, फॅमिलीमधल्या लोकांना सांगायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे मोबाईलमध्ये बरेच नंबर होते, त्यांना कोणाला तरी सांगायला पाहिजे होतं. आणि एक तर तो वडार समाजातला होता, हे पण त्यांना माहीत असेल. त्यांनी आमचे जे परभणीतले वडार समाजातले लोक आहेत त्यांच्याशी तर कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होते की बाबा असं तुमच्या वडार समाजातला मुलगा आहे, तुम्ही या, तुम्ही चौकशी करा. असं तरी आमच्या वडार समाजातले जे बांधव असतील इथले त्यांची तर ओळख असेलच ना त्या पोलीस लोकांना, त्यांनी सांगायला पाहिजे होतं, संपर्क करायला पाहिजे होतं, तुम्ही या चौकशी करा. डायरेक्ट असं नाही की तो आरोपी देखील सिद्ध झाला नव्हता, तो गुन्हेगार पण नव्हता, तर डायरेक्ट त्याच्यावरती जबर मारहाण करण्यात आली आणि डायरेक्ट मारून टाकण्यात आलं त्याला. म्हणजे पोलिसांची जिम्मेदारी होती ना, सांगायला कळवायला पाहिजे होतं. काहीच गुन्हा नसताना, काहीच आरोप नसताना त्याला विनाकारण मारून टाकले. त्यांची प्रोसेस असेल, 1-2 काट्या मारा सोडून द्या ना, 1-2 काट्या मारा सोडून द्या. पण मरेपर्यंत मारायचं असतं का? नुसतं पायाला ठेच लागलं तर महिनाभर त्रास होतो. विचार कर माझ्या भावाला किती त्रास झाला असेल, किती त्याला एवढी भयानक मार. जोपर्यंत या दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत झालीच पाहिजे, माझं तर मत झालीच. एक आईचं लेकरू मेले आज, जो गरीब घरातून आलाय, बाहेर शिकायला आलाय, त्याच्या आईसारखे बरेच लेकर राहतात, बऱ्याच लोकांची मुलं येतात. जोपर्यंत ते आरोपी म्हणून सिद्ध होत नाहीत, गुन्हेगार म्हणून सिद्ध होत नाहीत ना, तोपर्यंत त्यांच्यावरती हात उचलायला नको पोलीस अधिकाऱ्यांनी, ही आमची मागणी. आणि आरोपी म्हणून सिद्ध झाला ना, तुमची काय प्रोसेस असेल तुम्ही फॉलो करा ना. गुन्हेगार म्हणून सिद्ध झाला तुम्ही प्रोसेस फॉलो करा. तुम्ही काय त्याला मारायचं मारा, किंवा काय त्यांची प्रोसेस 2-3 काट्या मारा त्याच्या शरीरावर, तुम्ही पण हक्क नाही दिलेला नाही त्याला. सरकारकडून काही दबाव तुमच्यावर आहे का आता? सध्या तरी काय दबाव वाटत नाही आम्हाला, कारण सगळे म्हणतात की आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करू, चौकशा करू, पण त्यांनी करायला पाहिजे, नुसतं आश्वासन रिझल्ट आणला पाहिजे समोर. आणि गोरगरिबांच्या मुलांसोबत असा अन्याय व्हायला नको. आता माझा भाऊ मेला जाऊ द्या, शहीद झाला तो, पण आमची धडपड एकच आहे की आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात जातीबद्दल कोणी विचार करायला नको, भेदभाव करायला नको, किंवा गरीब मुलांशी कोणी असं वागायला नको.